नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर राज्यातील फलोत्पादन शेतकऱ्यांसाठी एक मोठ्या आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनाने कृषी उन्नती योजना एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान म्हणजे MIDH अंतर्गत तब्बल 80,83,00,000 रुपयांचा निधी वितरित करण्याचा महत्त्वाचा GR जारी केला आहे. तर या निधीतून कोणत्या योजनांना फायदा होणार, कोणत्या प्रवर्गासाठी किती निधी मंजूर झाला आणि हा पैसा नेमका कुठे वापरला जाणार, हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, दिनांक 22 मे 2026 रोजी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने हा शासन निर्णय जारी केला आहे. हा GR मुख्यतः राष्ट्रीय फलोत्पादन अभियान म्हणजे MIDH राबवण्यासाठी पहिल्या हप्त्याचा निधी वितरित करण्यासंबंधी आहे. तर राज्यात फलोत्पादन क्षेत्राचा विकास करण्यासाठी केंद्र शासन आणि राज्य शासन मिळून MIDH योजना राबवतात. सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी शासनाने याआधीच 16,833.33 लाख रुपयांच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता दिली होती. आता केंद्र शासनाकडून पहिला हप्ता प्राप्त झाला असून त्यानुसार निधी वितरित करण्यात आला आहे. तर किती निधी मंजूर झाला? तर या GR नुसार केंद्र शासन हिस्सा रुपये 48,50,00,000 आणि राज्य शासन हिस्सा रुपये 32,33,33,334 म्हणजे एकूण निधी रुपये 80,83,33,334. हा संपूर्ण निधी संचालक फलोत्पादन कृषी आयुक्तालय पुणे यांना वितरित करण्यात येणार आहे. तर प्रवर्गनिहाय निधी वाटप पाहूया. तर सर्वसाधारण प्रवर्ग केंद्र हिस्सा रुपये 38.23 कोटी, राज्य हिस्सा रुपये 25.48 कोटी, एकूण रुपये 63.72 कोटी. नंतर अनुसूचित जाती प्रवर्ग केंद्र हिस्सा रुपये 5.72 कोटी, राज्य हिस्सा रुपये 3.81 कोटी, एकूण रुपये 9.54 कोटी. नंतर अनुसूचित जमाती प्रवर्ग केंद्र हिस्सा रुपये 4.53 कोटी, राज्य हिस्सा रुपये 3.2 कोटी, एकूण रुपये 7.56 कोटी. नंतर या निधीतून काय होणार? तर मित्रांनो, MIDH अंतर्गत साधारणपणे फळबाग लागवड, भाजीपाला लागवड, पॉलीहाऊस, शेडनेट, ठिबक सिंचन, रोपवाटिका, मशरूम उत्पादन, मधमाशी पालन, सेंद्रिय शेती, पोस्ट हार्वेस्ट व्यवस्थापन या बाबींना अनुदान दिले जाते. म्हणजेच राज्यातील फलोत्पादन क्षेत्र मजबूत करण्यासाठी हा निधी वापरला जाणार आहे. नंतर शासनाने दिलेल्या महत्त्वाच्या सूचना. तर GR मध्ये शासनाने स्पष्ट सांगितले आहे की निधी खर्च करताना वित्त विभागाचे नियम पाळणे बंधनकारक असेल. सर्व खर्च शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच करावा लागेल. संबंधित अधिकाऱ्यांना निधी वितरण व नियंत्रणाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर मित्रांनो, हा GR महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. नंतर शेतकऱ्यांसाठी याचा फायदा काय? तर मित्रांनो, या निधीमुळे पुढील काळात MIDH अंतर्गत नवीन अर्ज प्रक्रिया वेगाने होण्याची शक्यता आहे. विशेषतः फळबाग, पॉलीहाऊस, शेडनेट, ठिबक, भाजीपाला प्रकल्प यासाठी अनुदान वितरणाला गती मिळू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी MahaDBT पोर्टलवरील अपडेट्स नियमित तपासत राहणे खूप महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GRचे PDF हवे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.